जर जेवायला बसल्याच्या नंतर जेवणच जात नसेल ना तर ही अशी चमचमीत आमटी बनवून खा. मग बघा कशा 2 भाकरी चुरून खातात, लयच भारी लागते हो. मग काय करायचं त्यासाठी, सगळ्यात पहिलं तर असे कांदे घ्यायचे, त्याला आहे ना असं फोडून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं बरं का. तुम्ही याला तव्यावर सुद्धा भाजू शकता. आणि आता नंतर आहे ना वाटण काढायचंय. तर वाटणामध्ये मी तर खोबरं काढलंय, खोबऱ्याला भाजून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये धन्याला भाजून घेतलं. नंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या 2-3, त्याला सुद्धा असं भाजून घ्यायचं. थोडं थोडं तेल टाकायचं बरं का. आणि नंतर अद्रक लसूण त्याला थोडं भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, त्याला सुद्धा याच्यावर भाजून घ्यायचं. आणि नंतर आता भाजलेले कांदे घ्यायचे, त्याला असं फोडून त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं तेल टाकून परत असं आहे ना पलटी आलटी करायचं, म्हणजे आतमध्ये कांदा सुद्धा चांगला खरपूस भाजून निघतो. काढून घ्यायचं. नंतर आता वाटाणे घ्यायचे, तर वाटाण्याची आमटी बनवतोय आपण, तर वाटाणे पाहिजेतच. वाटाणे घ्यायचे असे बरेच, त्याला सुद्धा असं थोडं तेल टाकून ना खरपूस भाजून घ्यायचं. वाटणाला बारीक करून घ्यायचं पाणी टाकून. आणि नंतर खलबत्त्यामध्ये खोबरं आणि लसूण असा कुटून घ्यायचा, त्याला काढून घ्यायचं आणि भाजून घेतलेले वाटाण्याच्या मध्ये टाकून द्यायचे. त्याला पण असं आबडधोबड कुटून घ्यायचा, एकदम बारीक नाही करायचं. आपण डाळीची आमटी कशी करतो त्याप्रमाणे. आता नंतर लगेच कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं. तेल गरम झाले का कुटून ठेवलेलं खोबरं आणि लसूण टाकायचं. नंतर कढीपत्ता टाकायचा आणि घरातला काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि कुटून घेतलेले वाटाणे टाकून द्यायचे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वाटून घेतलेलं वाटण टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं एखाद्या मिनिटासाठी. नंतर याच्यामध्ये आता पाणी टाकायचं हवं तेवढं, एकदम पातळ पण नाही या. आणि आता पाणी टाकल्याच्या नंतर येणार चांगलं 7-8 मिनिटं आहे ना मीडियम बारीक गॅसवर उकळून घ्यायचं. बघा मग कशी तरी जबरदस्त येते बघा. आता आहे ना गॅस बंद करायचा, वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि आता आहे ना गरम ताटामध्ये वाढून घ्यायची बरं का. आणि लगेच आता याला चोपून घ्यायचं. एवढी भारी लागते नाही, तुम्ही आहे ना भाकरी बरोबर खा किंवा भाता बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा, एकच नंबर लागणार. आता इथं मी भाकरी केली होती, मस्त चुरून घेतली, वरून असा लिंबू पिळीला, कांदा घेतला आणि मस्त चोपून घेतली. तर एवढी भारी लागते ना, म्हणजे चवदार वेगळं काहीतरी. आपण नेहमी आमट्या बनवतोच, पण ही वाटाण्याची आमटी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार.